दत्तरूप पाहे डोळा, तेने भय कळी काळा. भगवान दत्तात्रयांचं रूप जर आपल्या डोळ्यामध्ये असेल, भगवान दत्तात्रयांचं जर दर्शन आपण घेत असू, तर अशा भक्ताला, अशा माणसाला कुठल्याच प्रकारच्या मरणाची भीती नाहीये. तेने भय कळी काळा. त्या भक्ताचं सामर्थ्य एवढं असतं की त्याच्याकडे येण्यासाठी कळीकाळ सुद्धा घाबरल्या जातो. नाहीतरी जगात आम्हाला सगळ्यात जास्त भीती कशाची असेल तर मरणाची. तरुणांना भीती वाटेल नवल नाही, प्रौढांना भीती वाटेल नवल नाही, म्हाताऱ्यांना भीती वाटेल नवल नाही. याच्या पुढे सांगू, मरायला टेकणाऱ्याला सुद्धा वाटत नाही की आपण मरावं. घरातल्याला, शेजारच्याला, गावाला, परिसराला वाटतं हे मेल्याला बरं, कारण यालाही सुख नाही ना आपल्यालाही सुख नाही. पण त्या मराय टेकलेल्याला वाटतंय का आपण मरावं? नाही हो. अहो मरणाचं सोडा, मर जर कोणी म्हटलं तर त्याचा असा राग येतो, त्याच्या नरड्याचा घोट घ्यावा वाटतो. ज्ञानोबाराय म्हणतात, आगा मर हा बोलून साहती. मर शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. का? मरण कोणालाच हवंसं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण अमर असावं, आपण कधीच मरू नये. पण अमर राहता येतंय का? किती प्रयत्न केले म्हणजे आपल्याला अमर राहता येईल? होय साकुडकर, आपल्याकडं आहे का अशी काही व्यवस्था? आमच्याकडे तर नाही बघा, परळीच्या पलीकडे तर नाही. इकडं राहता येतंय का? नाही म्हटले मी डोंगरावर जाऊन बसतो, घरीच येत नाही. मग कसं मरण येतंय मला बघू. अरे तू डोंगरावर बस तरी मरशील, झाडावर बस तरी मरशील, आणि घरात झोपलास तरी मरशील. मरण कोणाला चुकवता येत नाही. विठाला 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 विठाला. श्रीमद भागवत कथा आपण ऐकतो. हिरण्यकश्यपूने काय कमी प्रयत्न केले का मरण चुकवण्यासाठी? अहो ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि पहिला शब्द सांगितला काय पाहिजे म्हटल्यानंतर ब्रह्मदेवजी म्हटले काय पाहिजे भक्ता माग. काही नाही म्हणे, मला अमर करून टाका. काय म्हटला? मला अमर करून टाका. ब्रह्मदेवजी म्हणले बाबा तुझं डोकं फिकं ताळ्यावर आहे का? ज्याच्याकडे तू अमरपद मागतोस त्यालाच एक दिवस मरावं लागतंय. स्वतः ब्रह्मदेव म्हणतात राजा, अरे मला एक दिवस मरावं लागतंय, 2 परार्ध आयुष्य आहे मला, पण तेवढं संपल्यानंतर मला मरावं लागतंय. भागवतामध्ये वर्णन आहे, लोकानाम लोकपालानाम मदभयम कल्पजीविताम ब्रह्मणो यपि मदभयम द्विपरार्ध परायुषः. विठाला पण तेवढे 2 परार्ध झाल्यानंतर मला सुद्धा मरावं लागतंय. आता मला सांग, मीच एक दिवस मरणार आहे, तुला कसं अमर करता येईल? व्यवहार काय सांगतो? ज्याच्याकडे जी वस्तू मिळती तीच महागावी, त्याच्याकडे जी वस्तू मिळते तीच वस्तू महागावी. आता सध्याचा प्रेड जरा थोडा कठीण झालाय बघा, मुलीच भेटणार. एक भक्त असाच वैतागला बाबा महाराज, म्हणला आता दुसरं तिसरं इकडं सांगून तिकडं सांगून तर काही मेळ लागना. सिद्धू भाऊ बी काही लक्ष देईनात. शेवटी म्हणला आता देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि गेला ना हनुमंतरायाकडे. प्रसन्न करून घेतलं, म्हटले माग भक्ता तुला काय पाहिजे. ऐका, हनुमंतरायांना प्रसन्न केलंय आणि म्हणतोय, हनुमंतराय म्हटले माग तुला काय पाहिजे. हे म्हटलं काही नाही देवा, काही प्रयत्न केले तरी मेळ लाग नाही. कशाचा? ते काही सांगावं लागतंय का म्हणावं महाराज? लग्नाचा मेळ बसा नाही, कसली का असं नाही, एखादी बायको द्या. हनुमंतराय म्हणले गदान तुझं डोकं एकच करील बघ म्हणले. मी ब्रह्मचारी माणूस, बाल ब्रह्मचारी माणूस, आणि तू माझ्याकडे काय महागायलास? बायको. परत जर नाव काढलंस तर जिवंतच ठेवणार नाही म्हणे. चल नाही इथून चालता हो. अहो पण म्हणे सांगा तरी ना कुठं जाऊ. शेजारी माझ्या प्रभूचं मंदिर आहे म्हटला, त्यांच्याकडे जाय, तिथं एखादं काम तुझं झालं तर झालं. म्हणजे रामप्रभूचं मंदिर. शेजारच्या मंदिरात गेला, भक्ती केली, प्रसन्न करून घेतलं रामप्रभूला. प्रभू सुद्धा म्हटले माग भक्ता तुला काय पाहिजे. अहो म्हणला दुसरं तिसरं काही नाही हो पाहिजे. म्हणला बेजार होऊन कशी तरी इकून तिकून कामधंद्याची लिंक लागली, पण बायकोच देईना कोणी. कसं ना कसं काही करून माझं लग्न करून द्या, एखादी बायको द्या मला. प्रभू म्हटले ठीक आहे तथास्तु. आणि योग असा मायबाप, प्रभूच्या आशीर्वादाने 2च महिन्यात लग्न जमलंही झालंही, कारण कीर्तनात लवकर होत असत. लग्नही झालं. लग्न झालं हॅट. आता एवढ्या दिवसांनी लग्न झाल्यानंतर त्या आनंदाला काय बघायचं काम आहे. एक दिवस अंबाजोगाई, एक दिवस मुकुंदराज, एक दिवस वैजनाथ मंदिर,
सारखे फिरायला लागले. फिरता फिरता फेब्रुवारी महिना आला आणि शिवरात्रीची जत्रा आली परळीची. निघाले नाही जोडी फिरायला. आता नवीन लग्न झालेलं 2-4 महिने झालेले आणि गेले फिरायला. कुठं आईस्क्रीम खाय, कुठं राहट पाळण्यात बस, इकडं तिकडं फिरण्यात दिवस निघून गेला. तरी बिचारे बाहेर निघानात यात्रेच्या. अंधार पडला तरी निघानात. मग आता अंधार पडल्यास गर्दीच गर्दी झाली आणि गर्दीमध्ये दोघांची हुकाचूक झाली. बिभीषण महाराज, नवरा गेला एका दिशेला आणि बायको गेली दुसऱ्या दिशेला. आता कसं करावं? हे बायको बायको म्हणते, ती नवरा नवरा म्हणते. याला नवरा हिला नवऱ्याची भेट होईना आणि त्याला बायकोची भेट होईना. घामाघूम झाले दोघही. आता तिथं कोण आहे ओळखीचं यात्रेमध्ये? काय कराव घामाघूम झाला. शेवटी हाताच झाला. 12 वाजेपर्यंत फिरला. पुन्हा लक्षात घेतलं बायको काय भेटत नाही म्हणला. काही उपयोग नाही म्हणला. इकून तिकून भेटली होती ती सुद्धा चुकली म्हणला यात्रेत. काय करावं? पुन्हा गेला प्रभू रामचंद्राकडे. देवा वाचवा. देव म्हणले आता काय झालं? अरे 2-4 महिन्यापासून बघायलोय म्हणला, तुझा पाय जाग्यावर ठरना. आता माझ्याकडे काय काम पडलं? अहो काय सांगू म्हणला, शिवरात्रीच्या जत्रेत फिरायला गेलो, रात्र झाली म्हणला आणि रात्रीत हुकाचूक झाली. ती एककडे गेली आणि मी एककडे गेलो. मेळच लागाना म्हणे. रात्रभर 12 वाजेपर्यंत हिंडलो मी, तरी सुद्धा मला बायको सापडली नाही. काही करा म्हणला, पण माझी तेवढी बायको शोधून द्या. प्रभू म्हणले बाणानं तुझं डोकं उडवील. अरे माझीच हनुमंतरायाने शोधून आणून दिली. मी कुठं तुझी बायको शोधून आणू? विठाला माझी शोधायचं काम हनुमंतरायानं केलं. भले पुन्हा युद्ध करावं लागलं, पण शोधलं कुणी? हनुमंतरायानं. तू माझ्याकडे येलास का? म्हणजे ज्याच्याकडे जे मिळतंय ते मागितलं पाहिजे. हिरण्यकश्यपूला सांगितलं माझ्याकडे तुला अमरत्व मिळणार नाही. मग खाली नको, वर नको, इकडं नको, तिकडं नको, अनेक वरदान मागितले. पण मला सांगा, एवढे वरदान मागून सुद्धा हिरण्यकश्यपू वाचला नाही हो. नरसिंह अवतार घेतला परमात्म्याने आणि दिवस मावळायच्या वेळेला मांडीवर उंबऱ्यावर घेऊन नखाने फाडला. विठाला याचा अर्थ प्रत्येकाला एक दिवस मरावं लागतं. पण खऱ्या अर्थाने जर दत्त परमात्म्याचं ध्यान आपल्या डोळ्यात असेल, त्या परमात्म्याचं रूप असेल, तर नाथ महाराज म्हणतात तुम्हाला त्या काळाची भीती नाही, तुम्हाला मरणाची भीती नाही. मग काय करावं? नाथ महाराज म्हणतात बाकी काही होऊ नाही तर न होऊ, सोपा असणारा 2 अक्षरी मंत्र तुम्ही जपत राहा. अभंगाचं शेवटचं चरण. जनार्दनी जपा, एका 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 जनार्दनी जपा. मंत्र द्वयाक्षरी सोपा बोला, मंत्र द्वयाक्षरी सोपा, मंत्र द्वयाक्षरी सोपा, मंत्र द्वयाक्षरी सोपा. तावाची दत्त, मनीष 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 तावाची दत्त, मंत्र 2 अक्षरी सोपा, एका जनार्दनी जपा, मंत्र 2 अक्षरी सोपा. अर्थात सगळ्यात सोपा असणारा 2 अक्षरी मंत्र आहे दत्त. 2च अक्षर आहेत. अत्यंत सोपा असणारा मंत्र आहे आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की हा मंत्र तुम्ही जपा. या मंत्राचा जर जप तुम्ही केला
तर मग मात्र तुमच्या जन्माचं कल्याण होईल, जन्म मृत्यूचं भय तुम्हाला राहणार नाही. आणि या पद्धतीने जर तुम्ही प्रवास केला तर तुमच्या जन्माचं सार्थक होईल. विठोबा रखुमाये गोपाल गोमाये रखुमायो गोपाल रखुमाये गोपाल रखुमाये गोपाल दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे, म्हणे चिंतावा श्री दत्त अंतरबाह्य पूर्ण भरीत. धावत्या वेगामध्ये अभंगाचा भाव आपण या ठिकाणी आपल्या समोर प्रकट केला. यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला भगवान दत्तात्रयांच्या जन्माची कथा पाहायची आहे. त्याच्यानंतर जन्म साजरा करून पुष्पवृष्टी करायची आहे. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाहीये. फक्त कोणी हालचाल करायची नाही. विठाला विठाला ऐका, भगवान दत्तात्रयांच्या जन्माची पार्श्वभूमी पाहत असताना भगवान दत्तात्रय हे माता अनुसया आणि अत्री ऋषी यांचे पुत्र आहे. मग आता हे अत्री ऋषी कोण, अनुसया कोण, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ब्रह्मदेवाचे जे 10 मानस पुत्र आहेत, या 10 मानस पुत्रापैकी एक म्हणजे अत्री ऋषी, अत्यंत तपस्वी महात्मा. आणि अनुसया माता म्हणजे देवहूती आणि कर्दमजी यांना ज्या 9 कन्या झाल्या, या 9 कन्यापैकी एक म्हणजे माता अनुसया. या दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर अत्री ऋषींनी प्रामाणिकपणाने सांगायला सुरुवात केली. लक्ष देऊन ऐका, 10 मिनिटात थांबायचंय आपल्याला. सांगायला सुरुवात केली, हे अनुसये, तुझं आणि माझं लग्न झालंय. नीतिशास्त्राच्या पद्धतीने अग्नीच्या साक्षीने आपण पती पत्नी आहोत. पण मी आहे तपस्वी साधू, तपश्चर्या मी करत असतो. आणि म्हणून आता माझी इच्छा आहे की तप करायचं. मग तप करायचं म्हटल्या दरी खोऱ्या डोंगरावर गुफेमध्ये कुठंतरी तपश्चर्या करावी लागेल. मग माझ्यासोबत राहण्याची तुझी तयारी आहे का? माझ्यासोबत तू येऊ शकतेस का? अनुसयेने हात जोडले मायबाप आणि खाली मान घालून सांगायला सुरुवात केला, स्वामी, अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन मी तुमची पत्नी झाली आहे. इथून पुढं तुमचं सुख ते माझं सुख, तुमचं दुःख ते माझं दुःख. सुखादुःखामध्ये साथ देण्याची आन शपथ मी घेतलेली आहे. आणि म्हणून जिथं तुम्ही राहाल तिथं मी राहील आणि काया वाचा मनाने तुमची सेवा करेल. आणि मग अनुसयाचा होकार दिसल्यामुळं अत्री ऋषींनी तपश्चर्येला सुरुवात केली. वृक्ष नावाचा पर्वत आहे, निर्विंदा नदीच्या काठावरती असणारा वृक्ष नावाचा पर्वत. आणि त्या पर्वतावरती आपला आश्रम बांधून आश्रमाच्या जवळच अत्री ऋषी आपली तपश्चर्या करतायत. काया वाचा मनाने आपल्या पतीची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी अनुसया माता करते. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा. विठाला 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 ऐका, काया वाचा मनानं सेवा करते. पती हाच माझ्यासाठी परमेश्वर आहे, याची सेवा हीच माझी भक्ती आहे. आणि पतीची आज्ञा पालन करणं हीच खऱ्या अर्थाने माझी सर्वस्वाची सेवा आहे. एवढा मनामध्ये धरून काया वाचा मनाने सेवा करणारी अनुसया खूप मोठी पतिव्रता आहे. आणि या पतिव्रत्याचं सामर्थ्य हळूहळू हळूहळू वाढायला लागलं. एवढं सामर्थ्य वाढलं, एवढं सामर्थ्य वाढलं. ऐका मायबाप, निर्जीवातही चेतना आणायचं सामर्थ्य माता अनुसयाला प्राप्त झालं. कशामुळं? फक्त पतीची सेवा केल्यामुळं. आणि मग साहजिकच वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची या पद्धतीने हळूहळू तिची कीर्ती पसरायला लागली. मृत्यू लोकात जिथं तिथं तिचीच चर्चा व्हायला लागली. अरे बापरे, खूप मोठी पतिव्रता म्हणजे अनुसया आहे, तिच्याकडे खूप सामर्थ्य आहे, असं तिचं नाव व्हायला लागलं. आणि हेच बातमी हळूहळू हळू नारदांच्या माध्यमातून ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्न्यांकडे गेली.
ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्न्या म्हणजे सावित्री माता, पार्वती माता आणि लक्ष्मी माता. नारदांनी जाऊन तिथं तिखट मीठ लावून या अनुसयेची स्तुती केली. नारदजी त्या तिघींना म्हटले, तुम्ही काय या ठिकाणी मोठेपणा मिरवता, तुमच्यापेक्षा मोठी पतिव्रता तर खाली मृत्यू लोकात आहे. नारदा, अहो आमची टिंगल करू नका, आम्ही सामान्य नाहीयेत, आम्ही या 3 देवाच्या पत्न्या आहोत, आमचं सामर्थ्य काय कमी नाहीये, आमच्या इतकी मोठी पतिव्रता कोणीच नाहीये. नारदजी हसले, म्हणले हे तुम्हीच म्हणा, फक्त सगळं जग तर त्या अनुसयाचं नाव घेलंय. अहो ज्याच्या तोंडात पाहावं त्या अनुसयेची स्तुती आहे, प्रत्येक जण त्या अनुसयेचंच नाव घेतय. खरंच म्हणताय नारदा? अहो हो म्हणे, खरंच त्या अनुसयासारखी पतिव्रता स्त्री तुम्हाला पाहायला सापडणार नाही. असं म्हटल्यानंतर मात्र यांनाही वाटायला लागलं, खरंच ती मोठी आहे का? काय करावं सुचत नव्हतं. तिघींनी बैठक घेतली आणि ठरवलं की आपले जे पती आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांना परीक्षा घेण्यासाठी पाठवू. मग कळेल ही खरी सती आहे का, खरी पतिव्रता आहे का. आणि जर असेल तर मग सत्वहरण करायला लावू, म्हणजे आपलं स्थळ मात्र अबाधित राहील, आपल्या स्थानाला धोका पोहोचणार नाही. आणि केलं ना मायबाप तसंच. पार्वतीनं शंकराला, ब्रह्मदेवाला सावित्रीने आणि महालक्ष्मीने विष्णूला पटवून सांगितलं की अहो कोणीतरी अनुसया नावाची खाली पतिव्रता आहे म्हणे, तुम्ही जा तिची परीक्षा पहा, खरीच पतिव्रता आहे का पहा, जर असेल तर काही करून तिचं पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न करा. तिघांनी सांगितलं, विनाशकाले विपरीत बुद्धी, खरी पतिव्रता आहे ती, तिची परीक्षा पाहू नका, तुम्ही फसल्या जाल. पण ऐकलं नाही, तिघींनाही हट्ट धरला आणि स्त्री हट्टा पुढे या तिघांनाही नमावं लागलं. स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट याच्या पुढे प्रत्येकाला झुकावं लागतं. तिन्ही देवाला सुद्धा नाविलाजाने मृत्यू लोकात यावं लागलं. ऐका, मृत्यू लोकात आल्यानंतर विचार केला, अशाच वेशामध्ये जर आपण गेलो तर उपयोग होणार नाही. तिघांनी रूप पालटलं, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि मग त्या ठिकाणी निघाले. विठाला विठाला विठाला. थांबा, आताच नका वाटू, आपण भजन घेणार आहे, त्या भजनामध्ये वाटा, कारण हे तुम्ही ऐकणारे माझ्याकडे कमी त्यांच्याकडे जास्त पाहिलात. विठाला विठाला. ऐका, तीनही देव त्या ठिकाणी सती अनुसयाची परीक्षा पाहण्यासाठी आले. रूप पालटलं, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि अनुसयाचा आश्रम ज्या ठिकाणी आहे त्या आश्रमासमोर येऊन आरोळी दिली. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. आवाज दिल्याबरोबर अत्रि ऋषी तपश्चर्याला गेलेले आहेत. घरी अनुसया माता एकटीच आहे, कोणीतरी याचक बाहेर आहे. या हेतूने अनुसयाने कंदमुळं फळं एका टोपलीमध्ये घेतली आणि हसत हसत अनुसया माता बाहेर आल्या. बाहेर पाहतात तर 3 ब्राह्मण वेशामध्ये पुरुष दिसतायत. त्यांना ही भिक्षा द्यावी म्हणून अनुसया माता समोर गेल्या. जशा अनुसया माता जवळ आल्या तशी तिघांनी सांगितलं, थांब, आम्हाला अशी भिक्षा नको आहे, आम्हाला नग्न भोजन पाहिजे, विवस्त्र होऊन भोजन आम्हाला करायचंय. देण्याची तयारी असेल तर सांग, नाही तर आम्ही चाललो. हातातली ती जी काय थाळी होती ती धाड दिशी खाली पडली. मायबाप खाली मान घातली आणि मनोमन अनुसया माता म्हणते, देवा, अरे कुठलं धर्म संकट माझ्या समोर उभं केलंस रे. ही याचक मंडळी माझ्या दारात उभा आहेत, विवस्त्र होऊन भोजनाची मागणी करतात. अरे मी एक पतिव्रता स्त्री आहे, कशी यांची मागणी पूर्ण करणार? नाही करता येत मला, कारण जर यांची मागणी मी पूर्ण करायला जाऊ ना देवा, तर आजपर्यंत केलेली पातिव्रत्याची सेवा, माझ्या पतीची सेवा, ती पाण्यात मंत्रित करून हातामध्ये पाणी घेतलं अनुसया मातेनं आणि त्या 3 याचकांना अर्थात ब्रह्मा विष्णू महेशांना सांगितलं, तुम्हाला विवस्त्र होऊन भोजन पाहिजे ना, निश्चित मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला बाल रूपात यावं लागेल. अभिमंत्रित केलेलं पाणी समोर धरलं, पतीचं ध्यान केलं आणि त्या देवांवरती शिंपडल्या बरोबर तिन्ही देव बालक होऊन खाली गडबडा लोळायला लागले.
वात्सल्य भाव निर्माण झाला, प्रेम दाटून आलं आणि या प्रेमापोटी अनुसया मातेला पाना फुटला. तिनंही देवांना बालरूपातल्या त्या बालकांना उचललं आणि आपल्या स्तनाला लावून स्तनपान केलं. ब्रह्मा विष्णू महेश जग चालवणारे हे तीन देव पण आज माझी बालक होऊन या ठिकाणी वात्सल्य भक्ती करण्याचा आनंद मला देतायत. मनोमन आनंद वाटत होता अनुसया मातेला. देवा भाग्यवान आहे मी की आज एका देवाची नाही तर तिन्ही देवाची सेवा वात्सल्य रूपाने करण्याचं भाग्य मला मिळतंय. तृप्त केलं तिन्ही देवांना, पाळण्यामध्ये टाकलं आणि झोके देत त्या ठिकाणी त्यांना खेळू लागली, हसू लागली. बघता बघता दिवसा मागून दिवस गेले. तीनही बालकं वाढू लागली, खेळू लागली, रांगू लागली आणि बघता बघता 2-4 महिने 6 महिने उलटून गेले. आता मात्र वर चिंता लागली. कोणाला? तिन्ही देवांच्या 3 पत्न्याला, सावित्री माता, लक्ष्मी माता आणि पार्वती माता. परीक्षा घेण्यासाठी आपण यांना पाठवलं होतं. 1-2 महिने ठीक आहे पण तब्बल 6 महिने होत आलेत पण तरी सुद्धा यांचा पत्ता नाही. हे नेमकं गेले कुठं बसले असतील, काय झालं असेल कळत नव्हतं. काय करावं. तेवढ्यात नारदजी आले. नारायण 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 अशा पद्धतीचा आवाज देत भजन करत नारदजी आले. नारदजी आल्याबरोबर गडबडा लोळून यांनी विनंती केली, नारदा काही करा पण आमचे पती कुठे आहेत त्याची काहीतरी शोध मोहीम सुरू करा. नारदांनी सांगितलं, तुमचे पती त्या अनुसयेच्या पाळण्यामध्ये खेळायलेत म्हणे. खेळायलेत काही करा म्हणे पण त्यांना इथपर्यंत आणण्याची व्यवस्था करा. म्हणजे तुम्हाला दुर्बुद्धी सुचली होती, तुम्ही त्यांना परीक्षा घेण्यासाठी पाठवला, आता तुमचे तुम्ही बघा, माझे मी चाललो. म्हणजे नारदा असं करू नका, काही करा पण आमचे पती कसे आणावेत आम्हाला मार्ग सांगा. आणि मग नारदांनी सांगितलं, तुम्हाला मार्ग फिर्ग दुसरं काही नाही, जा त्या सती अनुसयेची शरणागती स्वीकारा, तिची विनंती करा, क्षमा मागा, मग ती तुमचे पती परत देईल. इलाज नव्हता, निघाल्या. अभिमान गलित गात्र झाला होता. अनुसयाच्या आश्रमात आल्या. अनुसया माता समोर पाहिल्या बरोबर नतमस्तक झाल्या, चरणावर लोटांगण घातलं, हात जोडून विनंती करत होत्या, माते आम्हाला क्षमा कर, आम्ही तुला कमी समजलं, अहंकार झाला होता, आम्हाला अभिमान आला होता, आम्हाला वाटत होतं जगाच्या पाठीवर आमच्यासारखे श्रेष्ठ पतिव्रता कोणी नाहीये, पण आता आम्हाला कळालं की तुझा अधिकार मोठा आहे, आम्हाला क्षमा कर. परीक्षा घेण्यासाठी आम्ही आमचे पती पाठवले होते, कृपा करून आमचे पती आम्हाला परत द्या. विनंती केली. अनुसयाने सांगितलं, पती पाहिजेत, जा तिथं पाळण्यामध्ये खेळायलेत, उचला आणि घेऊन जा. तिघीही धावत धावत त्या पाळण्याच्या जवळ गेल्या. एकीने पुढे हात केला, जसा हात केला तसाच गडबडीने माग केला. कारण तीनही बालकं सारखीच होती मायबाप. चुकून जर दुसऱ्याला हात लागला तर माग सरकल्या. दुसरी पुढे आली, तिनंही हात पुढे केला, माग केला. अरे बापरे, तिघींना सुद्धा कळना नेमका आपला कोणता आहे. धांदल उडाली. पुन्हा अजून अनुसया मातेकडे आल्या, क्षमा मागू लागल्या, काही करा, आमचे पती आम्हाला ओळखून द्या. अनुसया म्हणायला लागली, तुम्ही पतिव्रता आहेत का कोण आहे? तुमचे पती तुम्हाला ओळखण्यात तुम्ही कसल्या पतिव्रता? क्षमा करा, आमच्याकडून चूक झाली, पण आमचे पती आम्हाला परत देऊन टाका. आणि मग मात्र अनुसया मातेने परत पाणी घेतलं, शिंपडलं आणि पुन्हा ते 3 बालकं मूळ ब्रह्मा विष्णू महेश या रूपामध्ये प्रगट झाले. नतमस्तक झाले अत्री ऋषी आणि अनुसया माता. आणि मग निघाले आपापल्या पत्न्यांसोबत. तिन्ही देव निघाले, पण अनुसया माता आणि अत्री ऋषींच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. देवा, आजपर्यंत तुम्हाला वात्सल्य भावाने आम्ही या ठिकाणी पूजलं, तुम्हाला सांभाळलं, पण आता तिघही तुम्ही जातात, आम्ही राहायचं कसं? तुमची सेवा आम्ही करायची कशी? आणि मग तिन्ही देवांनी आशीर्वाद दिला, काळजी करू नका, आत्ता जरी जात असलोत ना आम्ही, तरी पुन्हा तिघही आम्ही देव तुमच्याच पोटी अवतार घेणार आहोत, तुमच्याच पोटी जन्माला येणार आहोत. तोपर्यंत फक्त तुमची साधना चालू ठेवा, योग्य वेळ आल्यानंतर एकत्र होऊन आम्ही तुमच्या पोटी अवतार घेणार आहोत. विठाला विठाला. मग तिन्ही देव निघून गेले. इकडं अत्री ऋषींची तपश्चर्या चालू आहे, अनुसया मातेचं पातिव्रत्य धर्माचं पालन चालू आहे. दिवसा मागून दिवस लोटून गेले आणि आता ती वेळ आली की आता ब्रह्मा विष्णू महेश
यांच्या पोटी प्रगट होणार आहेत, यांच्या पोटी अवतीर्ण होणार आहेत. मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा उजडली आणि देवांनी ठरवलं की आता अनुसया मातेचे दिवस पूर्ण झालेत. आता आपण वचन दिलंय, आशीर्वाद दिलाय, त्या पद्धतीने अनुसयाच्या पोटी अवतीर्ण झालं पाहिजे. इकडं सगळ्या स्वर्गातील देवांना खबर झाली की आता ब्रह्मा विष्णू महेश अनुसयाच्या पोटी जन्माला येणार. नगारे वाजायला लागले, ढोल ताशेच्या गजरामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी तयारी केली की आता देवाचं स्वागत करायचं. नवे नवे स्वर्गामध्ये अप्सरा नृत्य करायला लागल्या आणि जे ते परमात्मा अवतीर्ण होणार आहेत म्हणून स्वागत करायला लागले. आपण सुद्धा त्या परमात्म्याचं स्वागत करणार आहोत. त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी आपापले हात वर करा. भगवान दत्तात्रयांचं प्रागट्य होणार आहे आणि आता फुलं गुलाल काय असेल ते आता वाटून घ्या. हात वर करा, हात वरच राहू द्या. अजून तर भजनाला सुरुवातही झाली नाही. हा ताटत येत असं आहे का? बर 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 2 मिनिटं भजन करा. पुन्हा खाली केले तरी हरकत नाही, फक्त 2 मिनिटं वरी राहू द्या. स्वागत दत्ता सुस्वागत दत्ता स्वागत दत्ता. टाळी टाळी. स्वागत दत्ता सुस्वागत दत्ता. टाळी. सुस्वागतं सुस्वागतं दत्ता. ताली वाजवा, बोला सर्वजण. स्वागतं सुस्वागतं शरणागतं दत्ता. स्वागतं दत्ता सुस्वागतं दत्ता. या पद्धतीनं सगळे स्वागत करायलेत. सर्वांना प्रतीक्षा लागलीये, जशी आपल्याला प्रतीक्षा लागलीये त्याच पद्धतीनं. कारण बघा, जेव्हा केव्हा देवाचा अवतार होत असतो, जेव्हा केव्हा परमात्मा अवतीर्ण होत असतो, पाठीमाग महिलांना वाटा विठाला विठाला. जेव्हा केव्हा परमात्मा अवतीर्ण होत असतो तेव्हा तेव्हा या सृष्टीतला प्रत्येक जीव आनंदी होतो. प्रत्येक जीवाला आनंद वाटतो का? कारण आमचा त्राता येणार, आमचा पालनहार येणार. अरे ज्या देवाला आम्ही पाहिलं नाही, ज्या देवाची अनुभूती आम्हाला आली नाही, तो देव या ठिकाणी अवतीर्ण होणार. म्हणून कुठलाही अवतार असू द्या, त्या प्रत्येक अवताराला निसर्ग अनुकूल झालेला आपल्याला पाहायला सापडतो. विठाला विठाला. कृष्ण अवतार घ्या, रात्रीच्या 12ला झालेला कृष्ण अवतार आहे, पण तरी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये मंद मंद वारा आपल्याला पाहायला सापडला. झुळझुळ झुळझुळ वाहणारं पाणी आपल्याला डोंगरावरून दिसायला लागलं.
वारा वाहतोय, पाऊस येतोय, म्हणजे हे काय विचित्र गोष्ट नाहीये. कारण ही सगळी मंडळी, निसर्ग, पाऊस असेल, वारा असेल, वीज असेल, ही पंचमहाभूत आपापल्या पद्धतीनं देवाचं स्वागत करायचा प्रयत्न करतात. कारण पाऊस येणं म्हणजे यज्ञ होणं आहे. पाऊस ज्या ज्या वेळेस येतो त्या त्या वेळेस यज्ञ होत असतो. भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार घ्या, दुपारच्या 12ला झालं, ऊन तापलेलं आहे. कारण ऊनालाही माहिती आहे की आपण प्रभूचं स्वागत केलं पाहिजे, आपलं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे. दाहकता देणं, तापणं हे उन्हाचं काम आहे. आणि म्हणून ऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे सबंध सृष्टी, सबंध विश्व आपल्याला परमात्म्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं दिसतं. आज प्रभू दत्तात्रयाच्या अवताराची सुद्धा तीच स्थिती आहे. जिकडं तिकडं प्रत्येकाला अपेक्षा आहे की आमचे प्रभू या ठिकाणी अवतीर्ण होणार, ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रीकरण होणार आणि आम्हाला सौख समाधान शांती मिळणार. भक्तांना आनंद वाटू लागला, प्रत्येक भाविकाला वाटू लागलं की ते दत्तात्रय प्रगट व्हावेत आणि आम्हाला आनंद द्यावा. या तीनही देवाने अनुसयाच्या पोटी जन्माला यावं अशी ओढ प्रत्येकाला लागली. आणि मग बघता बघता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दिवस मावळायच्या वेळेला, तिन्ही सांजाच्या वेळेला, शास्त्रामध्ये गोरज मुहूर्त त्याला म्हणतात, त्या गोरज मुहूर्तावर ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित असणारे भगवान दत्तात्रय अनुसया मातेच्या पोटी प्रगट झाले. पुंडलिक हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 सगळे म्हणा, दिगंबरा 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 भगवान दत्तात्रयांचं प्रागट्य झालं. भगवान दत्तात्रयांच्या अवताराविषयी बोलत असताना ती अवताराची परंपरा अशी सांगितली जाते. तेच भगवान दत्तात्रय जे अनुसयाच्या पोटी अवतीर्ण झाले, पुढे चालून त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ नावाच्या रूपाने अवतार घेतला. तेच दत्तात्रय पुढे नरसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि तेच दत्तात्रय पुढे वारुळ ज्यांच्या अंगावर तयार झालं त्या स्वामी समर्थांच्या रूपाने तयार झाले. भक्तांना आनंद देण्यासाठी, भक्ताचं कल्याण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रय रूपाने अवतीर्ण झाले. जे मगाशी मी सांगितलं की जे स्मार्तगामी आहेत, ज्यांचं चिंतन केलं की ते प्रगट होतात, यांना स्मार्तगामी म्हणतात. दत्तात्रयांचा अवतार तसा आहे, स्वामी समर्थांचं जीवन तसं आहे, नरसिंह सरस्वती स्वामींचं किंवा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं जीवन तसं आहे. आणि म्हणून जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर नाथ महाराज म्हणतात दत्तात्रयांचं नामचिंतन करा, दत्तात्रयांना काया वाचा मनाने भजा, जेणेकरून तुम्हाला जन्म मरणाचं भय राहणार नाही. अत्यंत दत्त दत्त हा सोपा मंत्र आहे, त्या सोप्या मंत्राने तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तेच कल्याण आपल्या सगळ्यांचं व्हावं म्हणून तर आपण या ठिकाणी येतो आणि दरवर्षी मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतो. याही वर्षी श्री या दत्तात्रय भगवंताच्या चरणावरती सेवा समर्पित करण्यासाठी आपण सगळे जमा झालोत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे परम आदरणीय विभीषण महाराज आहेत, आदरणीय सिद्धूभाऊ आहेत, अरविंद महाराज जे आपल्या गावचे सुपुत्र आहेत, इकडं बाबा महाराज आमचे परममित्र कीर्तनकार कथाकार ते सुद्धा आहेत, तपसे महाराज आहेत, आमचे गावातील आपल्या गावातील टेलर ते सुद्धा आहेत. आपण सगळेजण परमार्थावर नितांत श्रद्धा असणारे सगळेजण इकडं आमचे महाराज आहेत. आता सगळ्यांची नावं माहीत नाहीत बघा, पण तरी सुद्धा आपल्या भागातील जी काही उत्कृष्ट रत्न महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार आहेत, जे जे म्हणून कोणी उपस्थित आहेत, सगळे आदरणीय वंदनीय आहेत, ज्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आपण सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी आलात. आदरणीय नंदू भाऊंनी सुरू ठेवलेला हा उपक्रम आणि त्या उपक्रमाचा पाठपुरावा करत आपण सगळेजण
सर्वजण सहभागी होऊन त्यांना सहकार्य करता. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे दीपक महाराज सुद्धा आहेत, गाडी चालवतात, पकवाजही वाजवतात, काय काय करतात काय माहिती. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. म्हणजे त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. हां, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सेवा संपन्न केली. जाता जाता एकच सांगेल की बघा, परमार्थ तर आपण नेहमीच करत असतो. आपापला वैयक्तिक परमार्थ तर करायचाच, परंतु या ठिकाणी हे रम्य असं वातावरण, बाबा महाराज, हे वातावरण सामान्य नाहीये. इथं आल्यानंतर असं वाटतं की खरोखर मी सुरुवातीलाही म्हटलं की प्रसन्न करणारं वातावरण आहे. आपण अधूनमधून इथं कधीतरी वेळ दिला पाहिजे, कधीतरी यायचं. अरे कुठंतरी विचार करत बसण्यापेक्षा इथं या. इथं आल्यानंतर प्रसन्न वाटेल. कुठला ताण असेल, कुठलं टेन्शन असेल, दत्तात्रय भगवंताला सांगा. इथं योगदान देण्याचा प्रयत्न करा. इथं झाडं, आता हे जंगल एरिया आहे, इथं जर झाडं लावली, पाणी दिलं, थोडंसं अजून याला जर वातावरण चांगलं करण्याचा जर प्रयत्न केला, आणि हे एकाचं काम नाही, सगळ्यांनी या, सगळ्यांनी मिळून करा. आपले परमात्मा आहे, आपला देव आहे, त्याची कृपा आपल्याला पाहिजे. आणि कायावाच्या मनानं सेवा केल्यानंतर तो फळ देतो. हेच तर पाहिलं ना आपण कीर्तनात. फक्त एक छोटीशी विनंती तेवढीच करेल की होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. एक दिवस हीच सेवा आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द आला असेल, आईवडिलाचं अंतकरण करून माफ कराल अशी आशा बाळगतो आणि सेवा या ठिकाणी दत्तात्रय भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे. काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूत युक्ती, नो हे हा उपदेश. तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सिद्धेश्वर महाराज आणि टेलर सिद्धेश्वर महाराज एक जनार्दनी जपा, एक जनार्दनी एका जनार्दनी जपा, एका जनार्दनी जपा. मंत्रदोक्षरी सोपा, मंत्रदोक्षरी सोपा. मने चिंतावासी, मने चिंतावासी
जय जय विठ्ठल जय विठ्ठल